आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही। आई तुझ्या मूर्ती वाणी, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात शाळेतून घरी येताना कधी उशीर मला शाळेतून घरी येताना कधी उशीर मला गल्लो गल्ली पाहत फिर मला तू ग आई तुझ्या या प्रेमाची ग तुझ्या या प्रेमाची ग कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्माला काय जय हो, अनमोल जन्माला या उपकाराची तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्माला काय जय हो, अनमोल जन्माला काय तुझे उपकार भेटणार आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्माला काय तुझे उपकार भेटणार नाही, तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्माला काय तुझे उपकार भेटणार नाही। गोगळ्या मायांना माझा प्रश्न आहे, तुमच्या मनात एक स्वार्थ आहे का नाही? तुम्ही म्हणसाल मनात काय स्वार्थ आहे? तुम्ही लहानपणी तुमच्या लेकराला एवढं गोड जपता, एवढं सुंदर त्याला तळ हाताच्या फोडासारखं जपता, इथं बसणाऱ्या प्रत्येक आईच्या मनामध्ये एक स्वार्थ आहे की म्हातारपणी सुद्धा माझ्या लेकराने मला जपलं पाहिजे, म्हातारपणी सुद्धा माझ्या लेकराने मला प्रेमानं बोललं पाहिजे। हा कमीत कमी तुमच्या मनामध्ये स्वार्थ आहे की माये बापे सांभाळी ती लोभा कारणे, पण साधूने तुमच्याने माझ्याकडून काय अपेक्षा केली महाराज? म्हणून सर्वांना माझी विनंती करेन, देव आणि साधू हे तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही, निष्काम प्रेम करतात। आई प्रेम करू शकते पण स्वतःच्या मुलावर, जगातल्या सगळ्या लेकरावर कशी आई प्रेम करूच शकत नाही। आपली याचा कळवळा आणि कबाळावरी नाही। उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिन्याचे दिवस होते, 2-4 मुलं गल्लीत खेळत होते, आईनं लेकराला आवाज दिला, ए बाळ्या, अबे ऊन लागल सावलीत ये ना। बाळ्या सांगतो, अगं आई माझे सर्वच मित्र खेळता येतील, मला एकट्याला कसं ऊन लागेल? त्यावेळेस आईच्या मुखातले उद्गार आहे का बरं? आई काय म्हणते, ए बाळ्या त्यांना मरू दे तू सावलीत ये। काय म्हणते आई? बाळ्या त्यांना मरू दे तू सावलीत ये। पण महाराज आपली याचा कळवळा आणि कबाळावरी नाही, महाराजांचे प्रमाण कसे वायाला जातील? जाऊ शकत नाही। पण साधू संतांनी तसं नाही केलं। पसायदान पाहणं, किंबहुना सर्व सुखी
किंबहुना फक्त पुणे जिल्हा सुखी थोडं म्हणले ना, बरोबर आहे नाही ना. किंबहुना फक्त खेड तालुका सुखी नाही म्हणले, किंबहुना फक्त आळंदी सुखी नाही म्हणले, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजिजो आदि पुरखी अखंडी. अरे झाड ज्यानं पाणी घातलं त्याला सुद्धा सावली देतं गड्यांनो, आणि जे झाडाला तोडायला जाणार आहे त्याला सुद्धा सावली देतं. म्हणून झाडाचा संताचा स्वभाव एक झालाय हो. म्हणून साधू संताला अधोगती नाही सहन तुमची माझी. काही लोक सांगतात की महाराज आमच्या वडिलांची तब्येत खूप चांगली होती पण हृदयविकाराचा झटका आला आणि पेशंटला 1 तास अगोदर जर तुम्ही चांगल्या दवाखान्यात नेला असतं तर पेशंट वाचला असतं. अहो नाही होय, ते कारण झालंय ते. 140 कोटी लोकसंख्या आपल्या देशाची. किती कोटी आहे शिल्लक असेल पण 140. तर 140 कोटी लोकसंख्यामध्ये 40 कोटी जर सोडले तर 100 कोटी लोकांना कोरोना झाला होता. किती मग 100 कोटी मेले का ठराविकच मेले हो. ज्याचं मरण आलं ना महाराज, निमित्त आहे. डॉक्टर कडे गेलो असतो, चांगला डॉक्टर नाही हो दादा. 3 मित्र होते, नवीन पल्सर घेतली 2 लाखाची आणि 80च्या स्पीडनं कर्जतला चालले. कुठे चालले? कर्जतला. रोड चांगला होता, तरुण होते आणि जात असताना एका भरधाव ट्रकची आणि त्यांची समोरासमोर धडक झाली. बसणारे मंडळी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 3 जण मित्र आहे, पल्सर गाडी आहे, समोरासमोर 80च्या स्पीडनं तिघायची एका ट्रकावर गेले. सगळ्यात अगोदर कोणाला लागलं पाहिजे? पुढच्याला, मधल्याला का मागच्याला? समोरासमोर जर गाडी धडकली, 2 व्हीलर आणि ट्रक समोरासमोर 80च्या स्पीडनं धडकले तर सर्वात जास्त पुढच्याला लागलं पाहिजेत, मधल्याला लागलं पाहिजेत का मागच्याला लागलं पाहिजेत? तुम्ही कधी ट्रकला धडकले नाही धडकले? एकदा बघा तर सही, ट्राय करून काय हरकत, अनुभव घेऊन पहा. अरे समोरासमोर ज्या वेळेस ट्रकला धडक सांगलं गड्यांनो, त्यावेळेस सगळ्यात जास्त पहिलं कोणाला लागल माहितीये का? पुढच्याला लागल. कोणाला लागल? पुढच्याला लागल. पुढच्यालाच लागल ना समोरासमोर धडकल्यानंतर. पण नशीब असं असतं बघा, पुढच्याला काहीच होत नाही, मागचं उडून शेतात पडतं आणि मधलं मेल्याशिवाय राहत नाही. आता इथं काय लावणार आहे तुम्ही? इथं एवढंच लावा की ज्याचं आलं त्याला जावं लागतं. बरोबर आहे का नाही? ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया पोटी खाली करना पडेगा. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. म्हणून तो पिंजरा खाली होण्याच्या अगोदर माणसाने सावध व्हा आणि सावध येऊन भगवंताचं चिंतन करा. निश्चित माझा भगवान परमात्मा तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. राजा परीक्षिती म्हणतो, महाराज ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्या माणसाने काय करायचं? ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्याने काय करायचं या प्रश्नाचं उत्तर शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला देणार, पण त्या उद्याच्या कथेमध्ये देणार आहे. म्हणून ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्यांनी काय करायचंय मी मगाशी तुम्हाला सांगून गेलो. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सास न खोय, ना जाने श्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू गड्यांनो. माझी विनंती आहे तुम्हाला. सगळ्या गोष्टी माणसाला परत मिळतील ना. अशी कोणती गोष्ट आहे ती परत मिळत नाही? मिळेल ना महाराज. गेलेलं घर परत घेता येईल, गेलेली प्रॉपर्टी परत मिळेल, गेलेली सत्ता सुद्धा परत मिळेल लंके साहेब. पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. नाही मिळू शकत महाराज. आणि मला अभिनंदन करा वाटतं त्या यमाचं. तुम्ही म्हणसाल महाराज यमाचं अभिनंदन करण्यासारखं काय?
या विश्वाच्या पाठीवर या जगतामध्ये एकच माणूस असा आहे की तो अजून कोणाकुणच मॅनेज झाला नाही, तो यम आहे. नाही तर बाकी सगळे आथपासून तर इथेपर्यंत मॅनेज झालेले आहे. यम कोणाच्या बापाकडून मॅनेज नाही होत महाराज. आणि मला तर यम, जसं लोक पुण्यतिथी करतात, अभिष्ट चिंतन सोहळा करतात, मला माझ्या खर्चाने एकदा यमाचा कार्यक्रम ठेवायचा आहे महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज का, किती इमानदार माणूस आहे महाराज, तो अजून कोणाकुणच मॅनेज झाला. अरे देवाच्या बापाकडून मॅनेज झाला नाही तर तुमच्या माझ्या बापाकडून कसा मॅनेज होईल. आणि उपकार माना सर्व मंडळी, यमाच्या नावा नारळ फोडा, यम मॅनेज होत नाही. यम जर मॅनेज झाला असता तर मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज. आपला नंबरच लागला मोठेचा. खरं आहे ना महाराज. यमाच्या पुढे कोणाचं चालत नाही. काळाची उडी पडेल बाजेवा, सोडवे न तेव्हा माय बाप, सोडविन राजा देशीचा चौधरी, आणि सोडविन देशीचा जेव्हा सोडविना तेव्हा माये बापू म्हणून बसणारे मंडळीला माझी विनंती गड्यानो, बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी असत्य असेल पण माणसाचं मरण हे सत्य म्हणून माणसानं मरण्याच्या अगोदर सावध झालं पाहिजे. प्रवासाला जायचं असलं की उद्या जायचं असलं कसं सुटकेस वगैरे आपण पॅकिंग करून ठेवतोय, 4 दिवसाचे ड्रेस, आपल्याला तीर्थयात्रेला जायचंय, माझी तरी विनंती गड्यानो, यम येण्याच्या अगोदर आपण आपल्या माणसाची मरणाची तयारी करून घेतली पाहिजे आणि यमाची वाट पाहिली पाहिजे. यमा झालंय माझं कार्य, आता तू कधी मला घेऊन जाऊ शकतो. यमाची वाट आपण पाहिली पाहिजे, लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहू नये. कळलं का तुम्हाला माझं वाक्य? यमाची वाट आपण पाहिली पाहिजे. यमा माझं सर्व जगून झालंय, समाजाची सेवा केली, गोरगरिबाची मदत केली, अरे लय लोकांचा आशीर्वाद घेतला देवा, मी आज जरी मेलो तरी मला दुःख नाहीये, सगळं काही झालंय, आता तुम्हाला कधी न्यायला येऊ शकतो. हे सुद्धा एक जगणं आहे आणि लोकांनी आपल्या मरणाचा नवस करावा हे सुद्धा एक जगणं आहे. मला तर काही कळत नाही, लोकांनी आपल्या मरणाचा नवस करावा, एवढे दिवस जगावच कशाला माणसाने. थोडं जीवन जगा गड्यांनो, पण जीवन असं जगा की तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. मला वाईट वाटतं, काही बाप या महाराष्ट्रामध्ये असे की जिवंतपणी पोरं त्यांना भाकरी घालत नाही, असेही बाप तुम्हाला पाहायला भेटतील. या महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा काही बाप आहे की जिवंतपणी पोरं त्यांना बोलत नाही. या महाराष्ट्रामध्ये असेही काही बाप आहे की जिवंतपणी त्यांना पोरांनी वृद्धाश्रम मध्ये टाकले. पण या महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा काही बाप आहे की त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या लेकरांनी एवढं गोड नियोजन भागवत कथेचं करावं, हे सुद्धा पोरं आपल्या पाहिलं पाहिजे ना महाराज. भाग्यवान आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती गड्यांनो, माणसाचं मरण मंगलमय करण्यासाठी श्रीमद भागवत कथा आहे. आणि राजा परीक्षित सांगतो, ओ महाराज सांगा ना, ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्यानं काय करायचं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की यम कोणाकोण मॅनेजच झालेला नाही आतापर्यंत, नाही होऊ शकत तो. देवाच्या बापाकडून नाही झाला. मला देवाच्या बापाला या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली. एक वेळेस भगवान विष्णूचं वाहन काय आहे? गरुड आहे. गरुडाच्या घरी यम भेटण्यासाठी गेले. जय हरी महाराज, जय हरी जय हरी. आता भगवंताचं वाहन म्हणल्यानंतर काय थोडा इगो असेल का त्याच्या अंतकरणामध्ये? लांबून जय हरी घातलं, जय हरी जय हरी जय हरी. बस काय येणं गेलं. यम म्हटले, मी तसं कोणाच्याच घरी जात नाही, माझं कारण आहे. काय? मी तुमच्या आईला नेण्यासाठी आलोय. गरुड म्हणला, अय कोणाला बोलतोय, तुला काही कळतं का? अरे मी खासदार साहेबाचा माणूस आहे, पीए मी पर्सनल खासदार साहेबाचा. एवढ्या मोठ्या वातावरणात निवडून आलो म्हणजे काही थोडी वजन आहे का माझं? काही आहे का नाही? काही विषय आहे का?
बऱ्याचशा वेळेस चहापेक्षा कॅटली गरम असते महाराज. याचा अनुभव आपल्याला सर्वांनाच आहे. यम म्हणे अहो मी पाहुणा म्हणून आलोय आणि माझा एक स्वभाव मी जिथं जातो तिथून कोणाला तरी घेऊन जातो. गरुड म्हणले अहो तुम्हाला कळतं का मी देवाचं वाहन आहे, माझ्याशिवाय कोणतीच सभा अटेंड करू शकत नाही. देव किती महत्वाचं काम असलं तरी मला सोडून कधी देव जात नाही. ते तुमचं झालं हो, पण मी तुमच्या आईला घेऊन आलोय, नेण्यासाठी आलोय. कसं नेऊ शकता तुम्ही माझ्या आईला? मी देवाचा माणूस आहे, पर्सनल माणूस आहे. माझी गाडी सोडून देव कुठं प्रवास करत नाही. असं तसं सगळं झाल्यानंतर शेवटी गरुडाने आपल्या आईला आपल्या पंखावर बसवून अशा घनदाट जंगलामध्ये घेऊन गेले. तिथं मुंगी सुद्धा येऊ शकत नाही, एवढं काळाकुट्ट अंधाराने का मोठ्याच्या मोठ्या झाडाच्या खोडामध्ये आपल्या आईला बसवलं. आणि गरुड हसायला लागला. काय यम आहे म्हणे, माझ्या आईला न्यायला आले होते, माझी का थोडी ओळख आहे का? अहो इथं मुंगी येऊ शकत नाही, नियम काय येणार आहे? असं म्हणणं नियम हजर होणं सोबत झालं. जय हरी जय हरी. कस काय येणं केलं तुम्ही? तुम्हाला कस काय त्याला हा पत्ता? यम जी सांगू लागले अरे ढूंढने से तो भगवान मिलता है, गरुड जी आप क्या चीज हो. मी बरोबर शोध घेतला आणि गरुडाचं दर्शन घेतलं. यामध्ये का म्हणून दर्शन घेताय? माझं अर्ध काम तुम्ही चांगलं केलं. काय केलं? गरुडजी तुमच्या आईचं मरण तुमच्या घरात नव्हतं, या खोडात होतं, म्हणून तुम्ही माझं काम पूर्ण केलं. आणि गरुडजीच्या आईला यमजी घेऊन गेले. माझी सर्वांना विनंती आहे, जाणं हे जीवनातलं अंतिम सत्य आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी एक विनंती, आपण ज्या तंद्रीत जगतोय ना, प्रत्येकाने एक भीती ठेवा की तुम्हाला मला जाणं आहे. भीतीच राहिली नाही लोकांची. काय तंद्रीत जगताय काही कळत नाही. एक वाक्य लिहून ठेवा. अरे एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे. एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे. एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे. अरे पैर के तले छुपे हड्डी हड्डी के ये बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे. वेड्या तू जसा तोला मोला चालतो तसं मी चालायचो. पण जाणं जर त्रिकालाबाधी सत्य असेल तर प्रत्येकाला जर जायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या जाण्याची तयारी केली पाहिजे. महाराज करा. दुसरा प्रश्न विचारला होता, वेदामध्ये तुमच्या देवाचं नाव अजन्म आहे, मग तो देवकीचा पुत्र श्रीकृष्ण कसा आणि दशरथाचा पुत्र राम कसा? भगवंताचा जन्म होत नाही, भगवंताचा अवतार होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय गोड तुलसीदासजी वर्णन करतात पहा ना. जब जब होए धर्म की हानि, जब जब होए धर्म की हानि, जब जब होए धर्म की हानि, पाड़ही असुर अधम अभिमानी, पाड़ही असुर अधम प्रभु विविध शरीर, प्रभु विविध शरीर, हरहि कृपा सजन पीरा, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जब जब हो ये धर्म की हानि, बाढ़हि असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरही कृपा निधी सज्जन पेरा. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझ्या जगाच्या मालकाचा अवतार होतो.
सूतजीने शौनक ऋषींना विचारलं होतं, महाराज व्यासाने ही भागवत कथा कशी रचली? व्यासाने एका वेदाचे 4 वेद केले, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद. 17 पुराणांची रचना केली, 6 उपनिषद आहे, सगळ्या गोष्टीची निर्मिती केली. पण पाहिजे तेवढं मनाला समाधान प्राप्त होत नाहीये. साधूचा जन्म हा तुमच्याने माझ्या उद्धारासाठी असतो, साधूचा जन्म तुमच्याने माझ्या कल्याणासाठी असतो. अरे 3 गोष्टी माझ्या हृदयावर लिहून ठेवा. माणसाला प्रगती, कुत्र्याला गती, साधू संतांना अधोगती कधी सहन होत नाही महाराज. माणसाला सगळं काही सहन होतं, पण आपल्यापेक्षा मोठं झालेलं कोणाला सहनच होत नाही. आज हा देशाला सगळ्यात मोठा लागलेला रोग आहे. ह्या रोगाचा इलाज डॉक्टर कोणताच करू शकत नाही महाराज. ब्लड कॅन्सर सुद्धा नीट होतो, रक्तातला कॅन्सर सुद्धा नीट होतो, डायबिटीज नीट होती, सगळे महारोग नीट होते. HIV सारख्या महारोगावर सुद्धा डॉक्टर लोकांनी औषध काढलंय. पण दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर ज्याला दुःख होतं, असा दुःखी माणूस अजून कोणत्याच हॉस्पिटलमध्ये नीट झालेला आहे. आणि ह्या लोकांचा भरणा जगात खूप वाढलाय महाराज सध्या. कधीतरी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. म्हणून माणसाला सगळं काही सहन होतं, प्रगती सहन होत नाही. एक साधू संतांना तुमची आणि माझी अधोगती नाही सहन होत महाराज. बुडते हे जनन देखवे ढोळा, येतो कळवळा म्हणूनिया. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट वीती परोपकारी. नाथ महाराज गंगेवर स्नान करत असताना एक विंचू पाण्यातून वाहत होता. आता साधूने एखादा मनुष्य तडफडतोय, एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे, ते पाहून जर साधूला दया येत नसेल तर त्याला साधू तरी कसं म्हणायचं? संत तोची जाणा जगी दया क्षमा. तो विंचू पाण्यातून वाहत असताना नाथ बाबांनी गंगेमध्ये हात घातला आणि त्या विंचूला बाहेर काढलं. किती गोड उदाहरण आहे, लक्ष द्या ना माझ्याकडे. आता तो विंचूच आहे, त्याला का महाराज कळतो का लेकरू कळतंय का काय कळतं? जसं वर काढलं तसं नाथ महाराजांच्या हाताला दंश केला, वेदना झाल्या नाथ महाराजांना. परत तो विंचू खाली पडला, परत नाथ महाराजांनी हात घातला, परत त्याला वर काढलं, परत तो विंचू खाली पडला. असं 2-3 वेळेस झाल्यानंतर एक सद्ग्रस्त नाथ बाबा जवळ स्नान करत होते. ओ बाबा, तो विंचू तुम्हाला सारखं दंश करण्याचा प्रयत्न करतो, तो विंचू तुम्हाला सारखं चावा घेतोय, तुम्ही त्याला सारखं वाचवताय. त्यावेळेस नाथ बाबाच्या मुखातले उद्गार किती गोड आहे. अहो, तो छोटासा 20 ग्रॅमचा विंचू जर त्याचा दंश करण्याचा स्वभाव सोडत नसेल तर मी त्याला माझा तारण्याचा स्वभाव कसं सोडू? कारण साधू संतांना तुमची माझी अधोगती सहन होत नाही. आई सुद्धा लेकरावर प्रेम करते आणि साधू सुद्धा लेकरावर प्रेम करतात, पण आईच्या लेकरावर प्रेम करण्यामध्ये फरक आहे, साधूचा प्रेम करण्यामध्ये फरक आहे. आई फक्त स्वतःच्या लेकरावर करते. हो, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभ हवीन प्रीती. अशा कोणत्या जाती आहे की त्या तुमच्यावर प्रेम करून सुद्धा कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही? ती जात जर कोणाची असेल तर संतांची असते. आई करते ना आपल्या मुलावर प्रेम, पण इथं बसणाऱ्या सगळ्या या लोकांसाठी काय करावं? कारण की लोक जन्माला येतात, विवाह होतात, लोक मरून जातात, लोकांच्या जीवनाचा कधी यथार्थ विचार करत नाही. काल व्याल मुख ग्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकेरेण भाषित. मोठा आजगरे गड्यांनो, त्या आजगराच्या मुखामध्ये तुम्ही बसले असो, त्या आजगराच्या मुखामध्ये मीही बसलो. आपण कुठपर्यंत सुरक्षित? जोपर्यंत आजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी आजगर तोंड बंद करेल ना गड्यांनो, सांस रुक जाएगी चलते चलते, शमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हे काळा न काळाची तोंडी घातली लोणीची उंडी माशी, पाख पाकरी तव हे सरे.
मग तो नरदेह जाण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजेत ना. क्या किया रे, क्या किया जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया, जिसे पाना था उसको तो दिया, पाना था उसको तो दिया. ताड़ी ताड़ी किया, क्या किया, क्या किया, क्या किया, क्या किया, क्या किया रे, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, क्या किया रे, पाना था उसको तो दिया, पाना था उसको तो दिया, पाना था उसको तो दिया, पाना था उसको तो दिया. ताली ताली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ऐकलं इथं येऊ, अमृत को छोड़ा पीता शराब तो, हरि भजन को मुख मोड़ दिया. दादा नो, जीवनाचा भगवंताने नरदेह तुम्हाला भजनासाठी दिलाय, नाही आले इकडे. पैसों के खातिर करता मिलावट नेकी और नीति को भूल गया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, क्या किया रे, पाना था उसको तो दिया, जिस पाना था उसको तो दिया, पाना था उसको तो दिया, पाना था उसको तो दिया. मानवी देहाची किती कर्तव्यता तुमच्याही लक्षात आली नाही, माझ्याही लक्षात आली नाही. कधी आपण देवाचं चिंतन करणार आहे. बसणारे माय बापांनो, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, अरे कुछ समय ऐसा निकालो, प्रेम करो भगवान से, थोडा वेळ द्या ना देवासाठी. 24 तास दिलेले माझ्या देवानं तुम्हाला, त्यातले 23 तास काम करा, उद्योग धंदे करा, राजकारण करा, व्यवसाय करा, काय करायचं ते करा. हे ऐका ना गड्यांनो, पण 1 तास तर माझ्या देवासाठी देत चला रे. तुम्ही 1 तास त्याच्यासाठी द्या. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, या धर्म व्यासपीठावरून सांगतो, जगाचा मालक 10 तास तुमच्यासाठी देईल. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. शुकाचार्यांनी तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी भागवत कथेचं निर्माण केलंय. पण संसाराच्या विषयामध्ये मग्न झालेले लोक या भागवताचे अधिकारी नाही होऊ शकत महाराज. मग या भागवताचा प्रसार कोण करणार, प्रचार कोण करणार?
त्यासाठी योग्य फक्त माझे त्यांचा मुलगा शुकाचार्य. शुकाचार्याला भागवत कथेचं अध्ययन करून दिलं. राजा परीक्षितीला शाप लागल्यानंतर शुकाचार्य महाराज गेले, राजा परीक्षितीला कथा सांगितली आणि राजा परीक्षितीला मोक्ष मिळाला. शौनक ऋषीजी सांगतात की सूतजी कोण राजा परीक्षिती, कोणाचा मुलगा, त्याला 7 दिवसात मरण्याचा शाप कसा लागला ही कथा आम्हाला सांगा. खूप सुंदर कथा आहे. यदा मृदे कौरव सुंजयानां वीरेश्वतो वीरगतिं गतेषु ब्रुकोदरा विद्ध गदाभिमर्श भग्नोर्दुण्डे धृतराष्ट्रपुत्रे. कौरव पांडवाच्या युद्धाचा प्रसंग आहे. सगळं कौरव मेलेले, दुर्योधन रणांगणात पडलेला आहे. अश्वत्थाम्या भेटण्यासाठी आला. ए मित्र दुर्योधना, ए दादा, कोणी केली रे तुझी अवस्था? दुर्योधनाच्या डोळ्याला धारा लागल्या. ए मित्र दुर्योधन, अश्वत्थाम्या, माझे 100 भाऊ मेले याचं मला मुळीच दुःख नाहीये रे, पण त्या 5 पांडवातलं कोणीच मेलं नाही. दुःख किती वाईट असेल दुर्योधन. इथं जेवढे काही मंडळी तुम्ही कथेसाठी उपस्थित आहात, अनेक लोकांचे अनेक वेगळे वेगळे नाव असेल. दुर्योधन कोणाचं नाव आहे का इथं? हा, एखाद्याचं कार्य असू शकतं पण नाव नसेल कोणाचं. दुर्योधन म्हणजे हे नाव नाहीये. दुर्योधन म्हणजे हा माणूस नाही. दुर्योधन ही वृत्ती आहे. आपली संपत्ती आपलीच आणि भावांची सुद्धा संपत्ती आपला म्हणणार त्याला काय म्हणतात? दुर्योधनच म्हणतात महाराज. काळजी करू नको मित्रा, उद्याचा सूर्य 5 पांडव पाहणार नाही. आणि अश्वत्थाम्यात 5 पांडवांना मारण्यासाठी गेला. जिथं 5 पांडव झोपले होते, भगवंत 5 पांडवांना घेऊन विजयाची प्रथम रात्री असताना साजरी करायला गेली, पण तिथं 5 पांडवाचे 5 मुलं झोपलेली होती. 5चे सिर धरापासून वेगळे करून 5 पांडव अश्वत्थाम्या ते सिर घेऊन दुर्योधनाकडे आला. ए मित्र दुर्योधना, काय 5 पांडव म्हणत होता? बघ हे 5चे सिर मी घेऊन आलोय. दुर्योधन मनातल्या मनात विचार करतोय, अरे आम्ही 100 भाऊ रात्रंदिवस 5 पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला, आमच्याकडून काही झालं नाही, तुझ्याकडून काय होणार आहे? मला माहित होतं दुर्योधना तू हा प्रश्न विचारशील म्हणून मी हे सिर घेऊन आलो. आणि ते सिर ज्यावेळेस टाकले त्यावेळेस ते सिर पाहिले तर ते सिर 5 पांडवाच्या 5 मुलांचे होते. वाईट वाटलं. ए अश्वत्थाम्या, काय केलंस तू? अरे हे 5 पांडव नसून 5 पांडवाचे 5 मुलं आहे. आता तर तू आमच्या वंशामध्ये कोणी पाणी पाजायला सुद्धा ठेवलं नाही. ज्या अर्थी हे 5 पांडवाचे मुलं आहे त्या अर्थी 5 पांडव जिवंत आहे. ज्या अर्थी 5 पांडव जिवंत त्या अर्थी ते मला सोडणार नाही. पण ऐका ना दादा, ज्या मातेचे 5 मुलं मेले असतील त्या मातेची काय परिस्थिती असेल हो? द्रौपदी माता रडायला लागली. आईच्या जीवनाचं सर्वस्व फक्त आणि फक्त आपल्या मुलाच्या हितामध्ये असतं महाराज. माता शिशूनाम निधनम सुतानाम निशम्य घोरा परितप्यमाना तदारुदद्वाश्वकला कुलाक्षी सांत्वयन्ना सकिरीटमाला. रडायला लागली द्रौपदी. काय अपराध होता माझ्या मुलांचा? अरे मुलाला जर ताप आली तर रात्रभर तुमची माझी आई झोपत नाही हो. रात्रभर पोराच्या डोक्यावर पट्ट्या लावत बसते. आईसारखं या जगामध्ये कोणी प्रेम करूच शकत नाही महाराज. म्हणून मी आवर्जून कथा कीर्तनामध्ये सांगतो, अरे पैसों से खाना मिल सकता है आपको, पैसों से भूख नहीं खरीद सकते आप लोग. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते, पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती, आई जेवढं लेकरावर प्रेम करतो तेवढं या जगामध्ये कोणता कवित्री असू द्या, कोणता लेखक असू द्या, आणि त्याला जर सांगितलं आई विषयी बोला, काय बोलणार आहे आपण?
आईच्या प्रेमाची उपमा तुम्हाला असं वाटतं हे 2 तास कीर्तनातून सांगता येणार आहे, 2 तास कथेतून नाही. आई लेकरावर प्रेम करते हे माणसाला बोलण्यातून सांगताच येणार नाही. ज्या दिवशी तुम्ही आई होसाल तुम्हाला एखादं लेकरू होईल त्या दिवशी तुम्हाला कळेल की आईचं लेकरावर किती प्रेम आहे. रडायला लागली द्रौपदी माता, काय अपराध होता माझ्या मुलांचा. द्रौपदीचा तो आक्रोश पाहून, द्रौपदीचं तो रडणं पाहून भगवंताला रथ सज्ज करायला सांगितलं. अर्जुनाने अश्वत्थाम्याला पकडून आणलं. ए द्रौपदी, तुझे 5 मुलं झोपेत असताना या नराधमाने तुझ्या मुलांचा वध केलाय, सांग ना ग याला काय शिक्षा देऊ. त्यावेळी द्रौपदीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि द्रौपदी अर्जुनाला सांगते, पतिदेव मुच्यतामेष ब्राह्मणो नितराम, गुरु सोडून द्या त्याला, तो तुमचा गुरुपुत्र आहे. आणि मी विधवा नाही, मी सद्वा आहे. याची आई विधवा आहे आणि मुलं गेल्यानंतर काय दुःख होतं हे जीवनामध्ये फक्त आणि फक्त मला माहिती आहे. हे सगळं व्याख्यान ज्यावेळेस अश्वत्थाम्या ऐकत होता त्यावेळेस अश्वत्थाम्याच्या डोळ्याला धारा लागल्याने अश्वत्थाम्या विचार करतो, द्रौपदी, सगळं जग तुझं तोंड भरून वर्णन करतं की द्रौपदी अशी आहे, द्रौपदी 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे. पण द्रौपदी तू स्त्री नाही ग, तू देवी नाहीये, तू माता नाहीये. तुझं अंतकरण पाहिल्यानंतर मी सांगतोय की द्रौपदी ही स्त्री नसून द्रौपदी ही साधू आहे. कारण ज्या माणसाने 5 मुलं मारले तो डोळ्यासमोर असताना सुद्धा त्याला माफ करण्याचं अंतकरण एका स्त्रीचं नाही असू शकत, ते फक्त एका साधूचं असू शकतं, एका संताचं असू शकतं. रस्त्याने चालताना पुढच्या 2 व्हीलर वाला जर थुकायला गेला त्याचा थुंका जर आपल्या अंगावर उडला तरी आपण सांगतो का बे ओ डुचक्या, अबे दिसतं का तुला. एसटी मध्ये धक्का लागला तरी आपण शिव्या घालतो लोकांना. कुठं साधूचं अंतकरण आणि कुठं माझ्या द्रौपदी मातेचं अंतकरण आहे. आता कार्य तर असं केलं होतं की 5 मुलं मारलेले होते. भगवंत म्हणतात त्याला सोडू बी नका आणि याला मारू बी नका. आता सोडायचं नाही मारायचं नाही असं कसं जमल. तुझ्यासारखा वकील असल्यानंतर कसा माणूस बाहेर निघल रे. तो गुरुपुत्र असल्यामुळे त्याला मारता येत नाही आणि 5 मुलं मारले त्याच्यामुळे त्याला सोडता येत नाही. मारण्यापेक्षा जर मोठी कोणती गोष्ट असेल त्याचा अपमान करा. काय करा. सगळं मनुष्य विसरू शकतो पण अपमान माणूस कधीच विसरू शकत नाही. एखाद्याच्या थोबाडीत मारलेले विसरतो पण ते म्हणते अरे तो महाराज ना इतका खडूस आहे बे, मी त्याच्या कथेला गेलो त्याने कथेत माझा अपमान केला, मेला तरी विसरणार नाही. तो अपमान माणसाला सहन होत नाही. अश्वत्थाम्याचा अपमान केला, त्याच्या डोक्याचा मणी काढून घेतला, दुर्गंधी येऊ लागली. अश्वत्थाम्याला राग आला की मी आता 5 पांडवाच्या वंशामध्ये कोणालाच ठेवणार नाही. उत्तरेच्या गर्भावर त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं. उत्तरा धावा करायला लागले. बाके बिहारी जी दूर करो मेरा